नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. वसुधैव कुटुंबकम, अख्खं जगच माझं कुटुंब आहे. याच ब्रीदवाक्यासह भारत आता G20 परिषदेसाठी सज्ज झालाय. जगभरामधल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सुद्धा सजली आहे. निमित्त आहे 18व्या G20 परिषदेचं. यंदाच्या G20 परिषदेचं यजमानपद हे आपल्याला भारताला मिळालंय आणि त्यामुळेच जगामधल्या देशांना आपली ताकद दाखवण्यासाठी भारतानं सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांच्यासह जगभरामधले अनेक नेते हे या परिषदेसाठी आता दिल्लीमध्ये येत आहेत. विकसित आणि विकसनशील देशांसोबतच दक्षिणेमधल्या देशांचं प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान हा भारताला मिळतोय. सोबतच मानव केंद्रित असणारं जागतिकीकरण आणि मानवाची प्रगती या उद्देशाने वेगवेगळ्या जागतिक प्रश्नांवरती सुद्धा या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मात्र ही G20 परिषद नेमकी आहे तरी काय आणि भारतासाठी तिचं महत्त्व काय आहे? भारताचं बळ दाखवणारा हा बहुमान नेमका कसा मिळालाय या सगळ्याविषयी आजच्या फोकसमध्ये आपण चर्चा करूयात. तर या चर्चेला सुरुवात करूयात, मात्र त्याआधी समजून घेऊयात की G20 म्हणजे नेमकं काय. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. जगातील निवडक 20 देशांचा हा समूह आहे. तर या G20 ची स्थापना 1999 मध्ये झाली आहे आणि त्याआधी जगातील सर्वात मोठ्या 8 देशांचा G8 हा सुद्धा समूह होता. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण बघतो आहोत की एकूणच दिल्ली नगरी जी आहे ती आता सज्ज झालेली आहे. वेगवेगळे महत्त्वाचे जे पाहुणे आहेत जगभरामधले ते यायला सुरुवात झालेली आहे. शिवाजी, नेमकं काय वातावरण आहे दिल्लीमधलं? काय जोरदार तयारी सुरू आहे? खरं जर पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये G20 हा सर्वात मोठा ही जी परिषद आहे ती होत आहे. त्याच्यासाठी ही खरी वेळ जर आहे ती भारताची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1991 साली असं म्हटलं होतं की मनमोहन सिंग यांनी उस चीज को कोई रोक नहीं सकता कि उस चीज का विचार का समय आ गया है. तसं भारताची ही पुन्हा एकदा वेळ आलेली आहे आणि भारतासाठी ही महत्वाची संधी म्हणून ओळखला जात आहे. कारण G20चा आतापर्यंत इतिहास पाहिला तर आर्थिक बाबी असो किंवा दरम्यानच्या काळामध्ये असलेली युद्ध हा याच्यामधील मुद्दा सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. आणि यावेळेस युक्रेन रशिया हे जे युद्ध आहे या युद्धाला जर भारताच्या भूमीवरती होत असलेल्या G20 परिषदेने रोखलं तर भारतासाठी ही मोठी अचिव्हमेंट म्हणावी लागेल. दुसरीकडे जर पाहिलं तर आतापर्यंत जे मुद्दे सातत्याने समोर येत होते त्या समोर येणाऱ्या मुद्द्यांपैकी भारत ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांचं नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. एकीकडे युरोपियन संघ, अमेरिका, त्याच्यात दुसरीकडे जर पाहिलं तर भारत सातत्याने दक्षिण आफ्रिकातील जे देश खंडातील देश आहेत, दक्षिण आफ्रिकेसारखे देश आहेत, यांना या समूहामध्ये स्थान मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगामध्ये जे महागाई वाढलेली आहे ती थांबवण्यासाठी भारत काय प्रयत्न करतोय. व्यापारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर भारताला याच्यातून काय साधारण मिळू शकतं आणि भारताने जी रणनीती आता सध्या समोर ठेवलेली आहे रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये, ना युरोपीय देशांच्या सोबत गेलेला आहे ना रशिया देशाच्या, मात्र त्याचे जे संबंध आहेत व्यापारिक दृष्ट्या ते सातत्याने सोबत ठेवलेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन रशियाकडनं आपण तेल खरेदी केलं आणि जे G7 देश आहेत यांनी रशियावरती बंदी घातलेली आहे त्या देशांनी भारताकडनं तेल खरेदी केलं आहे. त्यामुळे भारतासाठी आजचा हा क्षण गौरवाचा आहे. मात्र भारताला याच्यातून नक्की काय मिळणार, कारण विदेश नीती, परराष्ट्र नीती, कूटनीती आणि त्याच्या पलीकडे भारतात सुरू असलेलं राजकारण याच्या पलीकडे जाऊन विदेश धोरण जे असतं, परराष्ट्र धोरण जे असतं ते ठरत असतं. आणि या परराष्ट्र धोरणातून भारताला नक्की काय मिळतंय, भारत याच्यातून काय साध्य करतोय, हे सगळे मुद्दे महत्वाचे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 देशांच्या राष्ट्राध्यक्षांची द्विपक्षीय वार्ता करतायत. 15 देशांशी सोबत त्या गेल्या पुढच्या 2 दिवसामध्ये ते द्विपक्षीय वार्ता करणार आहेत. आणि भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण याच्यासाठी आहे की भारत याच्यातून पुढे कसा जातो, कारण भारताला
एवढा मोठा G20 देशाचे प्रतिनिधी ज्यांची 85% अर्थव्यवस्था जगाची त्यांच्यावरती अवलंबून आहे, जगाची 75% लोकसंख्या या देशामध्ये राहते, अशा G20 समूहातून जगाला काय मिळतंय, त्याचा उद्देश काय होता? जर दुसरीकडे पाहिलं तर चीन आणि रशिया जर याला उपस्थित राहिलेले नाही तरी या G20चं महत्व कमी होत नाही आणि भारत याकडे राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे, कारण परराष्ट्र धोरण हे एका दिवसात ठरत नसतं. अगदी शिवाजी, म्हणजे एकूणच तुमच्या मागे सुद्धा आम्ही बघत होतो की कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये आता सगळे खरं तर नेते यायला सुरुवात झालेली आहे, खूप सजली गेलेली आहे दिल्ली नगरी आणि सज्ज सुद्धा झालेली आहे. आणि याच सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पाहुणे सुद्धा आहेत. परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहन चौधरी, आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक नितीन रोंघे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर खूप खूप स्वागत आहे सर तुमच्या दोघांचं सुद्धा पुढारी फोकसमध्ये. आणि सुरुवातीला मी डॉक्टर रोहन चौधरी यांच्याकडे जाईन. खरं तर ही 18वी G20 परिषद भारतामध्ये होती आहे आणि भारताला हे यजमानपद मिळालेलं आहे. मात्र भारतासाठी किती महत्वाचं आहे हे सगळं? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, नव्या चॅनलसाठी शुभेच्छा. G20 परिषद ही जी भारतात होतीये ती भारतातल्या परराष्ट्र धोरणातली एक महत्वाची घटना निश्चितच मानली गेली पाहिजे. परंतु त्याच्याकडे मी यश अपयश या दृष्टिकोनातून कधीच बघणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज आपण जे काही पेरेल तेच भविष्यात उगवेल. त्यामुळं त्याच्याकडे यशापयश न बघता सध्याच्या राजकीय प्रक्रियेत आणि परिस्थितीत G20चं भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणासाठी कशा प्रकारे उपयोग केला हे बघणं माझ्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. पहिला जो दृष्टिकोन आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे, की सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे एक. दुसरा जो मुद्दा आहे तो आपण परराष्ट्र धोरणात त्याचा कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे आणि त्यातली आव्हानं काय आहेत. आणि तिसरा जो महत्वाचा आहे, जो बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे देशांतर्गत राजकारणात त्याचं महत्व काय असणार आहे. आणि ह्या तीन पातळीवर जर आपण त्याचं विश्लेषण केलं तर मला असं वाटतं की ते यशापयशाच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की ह्याचा भारताला कसा उपयोग होणार आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सद्य परिस्थितीचा आहे. आपण जर थोडक्यात इतिहास बघितला G20चा, तर G20 ही 1999च्या दरम्यान स्थापन केलेली संस्था आहे, संघटना आहे. तिचा प्रामुख्यानं उद्देश हा आर्थिक बाबींवर एक चांगल्या प्रकारे कार्यक्षम जागतिक आर्थिक व्यवस्था निर्माण करता येईल या दृष्टीनं तो निर्माण केलेला होता. 2008 सालापर्यंत G20 ही परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री यांच्या पुरती मर्यादित होती. आता 2009 नंतर ती देशभरातले प्रमुख तिथं त्या बैठकीला उपस्थित राहतात. त्यामुळे याचा शुद्ध हेतू हा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण करणे आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की 2009ला जागतिक महामंदी झालेली, त्याचा जागतिक राजकारणावर काय परिणाम झाला. पण आता जो पुढचा मुद्दा आहे तो या दृष्टीनं फार महत्वाचा आहे की आता एकीकडे G20 ही आर्थिक बाबींवर अधोरेखित करणारी संघटना आहे असं मानायचं, परंतु दुसऱ्या बाजूला चीनचं जागतिक राजकारणातला आक्रमकपणा आणि रशिया युक्रेन या युद्धामुळे याला एक राजकीय स्वरूप आलेलं आहे. बरोबर. आणि यातला सर्वात जो टेक्निकल पॉइंट आहे पण तो खूप महत्वाचा आहे, तो इंडोनेशियात पण मागच्या वर्षी आपल्याला प्रॉब्लेम आलेला की आपण दिल्ली डिक्लेरेशन ज्याला आपण म्हणू तो डिक्लेरेशन आपण करणार आहोत का नाही. कारण जर तुम्ही गेल्या पडद्या मागच्या घडामोडी बघितल्या, जसं 5 सप्टेंबरला व्हाईट हाऊसने एका बायडनच्या इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे किंवा आपले परराष्ट्र मंत्री चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटलेले आहेत, परंतु दिल्ली डिक्लेरेशनवर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे एकमत होऊ शकलेलं नाही आहे. त्यामुळे G20 ही पुढच्या परिषदेत काय करणार याच्याबद्दल मला पूर्णपणे संशय. दुसरा मुद्दा आहे तो परराष्ट्र धोरणाचा आहे. परराष्ट्र धोरणामध्ये भारताने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे असं आपल्याला सध्या म्हणायला वाव आहे, कारण जगभर जागतिक संघटना ज्या आहेत त्यांचं मूल्य कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आता जर तुम्ही आत्ताच्या घडीला बघितला तर मागच्या आठवड्यात ब्रिक्सची परिषद झाली, आता मोदी 2 दिवसापूर्वी आशिया इंडिया समिटला जाऊन आले. त्यामुळे हे आता जे मल्टीलॅटरलिझम ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये भारत पहिल्यापासून एक्सपर्ट आहे आणि 1947 पासून आपण जे परराष्ट्र धोरण आखत आलेलो आहोत त्याची ही परिणिती आहे आणि त्याच्यात एक निरंतरता जी आहे. आपल्याला असंच म्हणायला हवं की वेगवेगळ्या उद्देशाने खरं तर ही G20 परिषद होते आहे. हे वेगवेगळे उद्देश नेमके काय आहेत ते आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात.
तर जगावरती आलेल्या आर्थिक संकटामधून मार्ग काढण्यासाठी सुद्धा G20ची स्थापना करण्यात आलेली होती. तर G20ने सुरुवातीला आर्थिक मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये हे विषय अधिक विस्तृत होत गेले, व्यापक होत गेले. आर्थिक विषयासह हवामानामधले बदल असतील, शाश्वत विकास असेल, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण, हवामानामधले बदल या सगळ्या मुद्द्यांवरती खरं तर पुढे सुद्धा चर्चा होणार आहे आणि आता सुद्धा यामध्ये चर्चा होते. रोहनजी, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपल्यासोबत नितीन रोंघे सुद्धा जोडले गेलेले आहेत. नितीनजी, हे वेगवेगळे खरं तर मुद्दे आता या सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. केवळ आर्थिक बाबी नाही तर एकूणच जगभरामध्ये सगळ्याच देशांसमोर जे शाश्वत मूल्यावरती आधारित किंवा जे हवामानविषयक असणारे प्रश्न आहेत, जे वातावरणाच्या बदलाविषयीचे प्रश्न आहेत, एकूणच या मानवी प्रगतीविषयीचे प्रश्न आहेत, यावरती सुद्धा यामध्ये चर्चा होतीये. त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार आणि थँक्यू तुम्ही मला बोलावल्याबद्दल. मी एक अत्यंत महत्वाच्या विषयाकडे, रोहन सरांनी जवळपास सगळं कव्हर केलेलं आहे. हो. पण तुम्ही बघा, जेव्हा G20ची पहिल्यांदा स्थापना झाली होती हम्म. तेव्हा त्याचा हेतू मुख्यतः जो पहिला हेतू होता हो. की जागतिक आर्थिक स्थिरता आणि स्थायी बरोबर. विकास साध्य करण्यासाठी सदस्यांमध्ये हो. समन्वय करणे, हा त्यातला एक बेसिक मोटिव्ह होता. बरोबर. 1989-90 साली जो आला होता. हो. आज जो जर तुम्ही त्यांचा जो भारतात येत असताना जो अजेंडा आहे आपला, त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात आहे की जागतिक समस्यांवर मात करणे. म्हणजे त्यावेळी जो फक्त आर्थिक बाबींवर होता त्याला आज एक असं फार एक ब्रॉडर स्वरूप आलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी एक गोष्ट आहे की येणारे 48 तास भारतात सारख्या देशाला आणि भारताचे जे म्हणजे राष्ट्रप्रमुख जे तिथे रिप्रेझेंट करतायत मोदीजी, प्रत्येक राजकारणी किंवा प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या जीवनात काही ना म्हणजे श्वास घेण्याचे अनेक प्रसंग येतात, पण श्वास रोखायला लावणारे जे काही लिमिटेड प्रसंग असतात की ज्याच्यात त्यांना खरंच वाटतं की मी काहीतरी अत्युच्च काम केलं आहे. जसं राजीव गांधींनी पीस अकॉर्ड केला होता, इंदिरा गांधींनी 1900 मला वाटतं 82 का 83 साली, डॉक्टर रोहन मला करेक्ट करतील, मला वाटतं 83 साली नामची नॉन अलाइनमेंट कॉन्फरन्स एक दिल्लीत घेतली होती. ती घ्यायचा एक फार मोठी अपॉर्च्युनिटी आज भारताला आणि पर्यायानं नरेंद्र मोदींना मिळालेली आहे. पुढचे 48 तास भारत, नवी दिल्ली, प्रगती मैदान हे जगाच्या सगळ्या बाबींचा केंद्रबिंदू राहणार. आणि लक्षात घ्या, या सगळ्या बाबतीत आपण सामान्य लोक आहोत, आपल्याला एका मोटिव्ह पर्यंत इन्फॉर्मेशन दिली जाते. बॅक चॅनल्स मध्ये ज्या इन्फॉर्मेशन चालू असतात, ज्या बॅक चॅनल मध्ये निगोशिएशन चालू असतात, आणि अशा वेळी जिथे 20-25 देश एकत्र आले आहेत, बऱ्याचशा देशांचे आर्थिक प्रॉब्लेम्स कॉमन आहेत, बऱ्याचशा देशांसाठी म्हणजे उद्योजकता हा प्रॉब्लेम आहे, दहशतवाद हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती कसा सामायिक तोडगा काढता येईल, बरोबर, अभ्यास सगळा याच्यात होणार आहे आणि याच्यात काहीतरी चांगलं होईल अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर. मी पुन्हा एकदा रोहन चौधरी आपल्यासोबत आहे. डॉक्टर रोहन चौधरी यांच्याकडे पुन्हा एकदा जाते. रोहनजी, भारताला या सगळ्या G20 परिषदेचा नेमका फायदा कसा होऊ शकतो? कारण आपण बघतोय की जगभरामध्ये जी बलाढ्य देश आहेत त्यांचे सगळे प्रतिनिधी भारतामध्ये येत आहेत आणि एकीकडून भारत सुद्धा आपल्या साम्राज्याबद्दल आता या सगळ्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते सगळ्यांसमोर मांडताना दिसतोय. अत्यंत भव्य दिव्य असा हा सोहळा होतोय, त्यामुळे एक वेगळा संदेश जगासमोर सुद्धा ठेवला जाणार आहे असल्याची शक्यता वर्तवली जाते. खरं याच्यातला जो मेन मुद्दा आहे ना, तो आपल्याला प्रपोगंडा आणि प्रॅक्टिस यामधला फरक समजून घेतला पाहिजे. जसं मी मगाशी शेवटी म्हणालो की भारताच्या परराष्ट्र दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा इव्हेंट आहे, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. परंतु याचे परिणाम काय होणार याच्याबद्दल मी थोडासा साशंक यासाठी आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण ही 2 वे प्रोसेस असते. म्हणजे भारतानं इतका सगळा मोठा इनिशिएटिव्ह घेतला, ही 1 वे प्रोसेस झाली, परंतु त्याला जग कसा प्रतिसाद देणार ही 2 वे प्रोसेस. आणि यातला जो सर्वात कळीचा मुद्दा जो होता ना, जो सरांनी पण त्याचा ओझरता उल्लेख केला की याचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता आर्थिक विकास, त्याच्यानंतर तो झाला सर्वांगीण विकास. परंतु आर्थिक विकास आणि सर्वांगीण विकासाच्या मधला जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो युद्धाचा आहे. आणि आज गेले
1.5 वर्ष झाले रशिया युक्रेन युद्ध चालू आहे आणि जगातली कोणतीही शक्ती ते थांबवायला कॅपेबल नाही आहे. आणि अशा पातळीवर जर G20ची मीटिंग होत असेल आणि आपण अजूनही त्याच्यातच अडकून बसत असू तर भारताने केलेले हे प्रयत्न खेदानं आपल्याला म्हणावं लागेल की ते व्यर्थच जाणार आहेत. कारण चीन आणि रशिया असणं फार महत्वाचं होतं. चीन आणि रशिया हे आले नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं एका तऱ्हेनं अपयश आहे. ते आले असते तर कदाचित फेस टू फेस डायलॉग झाला असता, परंतु ते झालेले नाहीत. याचा अर्थ जागतिक व्यवस्थेला आम्ही जुमानत नाही आहोत असं रशिया आणि चीन दोघं एकत्र सांगतायत. आणि त्यातून एक छोटासा मुद्दा बघा तुम्ही, हा पण आपल्या लक्षात येईल की रशिया न येणं हे भारतानं इथून पुढे रशियाला भारत रशिया संबंधात एक फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. आणि रशिया कदाचित आपण जो आतापर्यंत इतिहास आपल्या मुलांना शिकवत होतो की भारत रशिया हे ऐतिहासिक मित्र आहेत, कदाचित इथून पुढे आपल्याला ते टाळावं लागेल का, इथपर्यंतची ती परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळे परंतु एक फार महत्वाचा परराष्ट्र धोरणातला माझ्या दृष्टीनं जो मुद्दा आहे, गेले 1 वर्षभर मी सातत्यानं त्याच्यावर लिहित आहे, तो म्हणजे, आणि ह्याच्या खरं म्हणजे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे की परराष्ट्र धोरण हे दिल्लीपर्यंत मर्यादित राहत होतं, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स पर्यंत मर्यादित राहत होतं. पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून मणिपूर पर्यंत हा सगळ्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारांना आणि इथल्या राज्यातल्या लोकांना परराष्ट्र धोरणाशी आपल्याला संलग्न राहायची एक संधी मिळालेली आहे. ती संधी माझ्या मते ह्या परराष्ट्र धोरणातलं सर्वात मोठं यश आहे. आणि ते यश आपण कसं मार्केटिंग करू किंवा ते कशा पद्धतीने अंमलात आणू याच्यावर परराष्ट्र धोरणाचं यश आहे. परंतु आपल्या सगळ्यांना एक शेवटचा मुद्दा की हे राजकीय यश नाही आहे, ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. 10-15 वर्षानं परत एकदा आपल्याला G20 परिषदेचं अध्यक्षपद मिळेल. परंतु याच्यातून जे अंडरकरंट्स निर्माण झालेले आहेत माझ्या मते ते काही एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे G20ची उपयुक्तता असणार नाही आहे. त्यामुळं फार त्याच्याकडे आपण आशेनं बघण्याचं काही कारण नाही आहे. कारण रशिया आणि चायना हे दोघंही इतके स्वतःच्या राजकारणात अखंड बुडालेले आहेत आणि अमेरिका आणि युरोप यांचा भारताशी रशिया युक्रेन संबंधी असणारा मतभेद यामुळे परराष्ट्र धोरण G20 परिषद फार पुढे जाईल याची मला तरी काही अपेक्षा नाहीये. हो, हाच मुद्दा घेऊन नितीन यांच्याकडे जाईन. कारण गेल्या वेळेला जेव्हा इंडोनेशियामध्ये ही परिषद झाली त्यावेळेला सुद्धा रशिया आणि युक्रेनचं युद्ध खरं तर सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर आता भारतामध्ये ही परिषद होते. अजूनही रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. मात्र शांततेच्या मार्गाने खरं तर या सगळ्याविषयी तोडगा निघावा अशी भूमिका भारताची होती पहिल्यापासून. मग आता नेमकं काय होऊ शकतं या परिषदेच्या माध्यमातून? तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय आणि हा केवळ माझा अंदाज आहे आणि मला असं वाटतं की हे होईल. भारताची जी एकंदर गेल्या 1-2 वर्षातील म्हणजे युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर जयशंकर असो, मोदीजी असो किंवा बाकी लोकांचं जो एकंदर राजकारण आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची पावलं उचललेली आहेत, कदाचित या ब्रिक्स माफ करा, या G20 संमेलनाच्या शेवटी माझा अंदाज असा आहे आणि अॅनालिस्ट म्हणून किंवा एक आउटसाइड त्याला बघणार म्हणून मी सांगतो की कदाचित एक हाय प्रोफाईल 2-5 देशांची कमिटी बनवलेली जाईल, ज्याच्यात दोन्हीकडले युरोपातले काही देश राहतील, आशियातले काही देश राहतील, आफ्रिकेतले काही देश राहतील. 100% चान्सेस हे आहेत की मोदी त्याचे हेड राहतील आणि या कमिटीला काहीतरी अधिकार देऊन दोन्ही देशांची निगोशिएट करून हे युद्ध कसं संपवता येईल कदाचित याच्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असा माझा कयास आहे. दुसरी गोष्ट जी रोहन सरांनी सांगितली की हो हे खरं आहे की लहानपणी आपणही टीव्हीवर बघायचो की हे सगळे समिट्स व्हायचे, हे सगळे अधिवेशनं व्हायची, ही केवळ दिल्ली आणि मुंबई पुरती राहायची. पण आता नागपूर, बंगलोर अशा सगळ्या शहरांमध्ये झाली, मुंबईमध्ये झाली. त्यामुळे लोकांमध्ये एक नवचेतना आली, भारत काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय. पण रोहनजी हे करत असताना आपण हेही बघायला पाहिजे की भारतासारख्या विकसनशील देशांनी या G20 समिटवर बऱ्याच जागी ते G20 न होता C20 म्हणजे सिटीजन्स 20 या हेडखाली घेण्यात आले. त्याच्यात फार मोठा खर्च करण्यात आला. आता हा पूर्ण खर्च पूर्ण झाल्यावरती शेवटी याचं क्वांटिफिकेशन पण झालेलं आहे. व्हायला पाहिजे की याच्यातनं नेमकं बाहेर काय आलं, की आपण फक्त बाहेरच्या प्रतिनिधींना इथे बोलावून त्यांना एक फुल्ली पेड हॉलिडे दिला तर नाही बस. अगदी
डॉक्टर रोहन आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कारण दक्षिणेकडचे जे देश या G20 मध्ये समाविष्ट आहेत, म्हणजे भारत असेल, चीन असेल, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया यासारखे जे देश आहेत, दक्षिणेमधले देश, यांचं प्रतिनिधित्व भारत करतोय का? म्हणजे भारताने यांचं प्रतिनिधित्व करावं का या सगळ्या G20च्या माध्यमातून? हा माझ्या मते G20च्या अनुषंगानं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या वर्षभरात तुम्ही जर प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर यांचे इंटरव्ह्यूज किंवा स्पीचेस पाहिले हो. तर ग्लोबल साऊथ ज्याला टेक्निकली हो. आपण म्हणतो, तो मुद्दा प्रामुख्यानं भारत ग्लोबल साऊथचा लीडर आहे का याच्याबद्दल चर्चा चालली चर्चा आहे. सुरू होती. आणि थोडंसं मी तुम्हाला टेक्निकल कडे घेऊन जातो, कारण तो ह्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. बरं. आज जागतिक आर्थिक व्यवस्थेसमोर सर्वात जास्त संकट कोणतं आहे? तर ते संकट आहे कर्जाचं. आता गेल्या 8 दिवसात तुम्ही जर बघितला तर चायनामध्ये एक आर्थिक संकट निर्माण होत आहे. त्या संकटाचं जे मूळ आहे ते कर्ज हे आहे. आणि कर्जाची मजा अशी आहे की ह्या सगळे जे देश आहेत, साऊथ आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन आणि इव्हन साऊथ एशियन, या देशांना कर्जाचा पुरवठा झाला पाहिजे अशी ह्या सगळ्यांची मागणी आहे. आणि ती मागणी आतापर्यंत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पूर्ण करत होतं. परंतु आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, युरोप आणि अमेरिका हे त्याच्या बाबतीत थोडस एक आपण म्हणू बॅकफुटवर जात आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम ह्या राष्ट्रांवर होत आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मी त्याच्याकडे यश अपयश असं बघणार नाही, मी ती राजकीय प्रक्रिया म्हणून बघणार. अगदी. पण मला सांगा, गेले 1 वर्षभर G20ची परिषद चालू आहे. या G20 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोघंही आर्थिक अरिष्टावर उभे आहेत. हो. पाकिस्तानकडे आपल्याकडे काय वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं त्याची चर्चा आता आपल्याला करायची नाहीये, परंतु पाकिस्तान हा देखील ग्लोबल साऊथचा भाग आहे हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आता गेल्या वर्षभरात कोणत्याही G20 संघटनेच्या मीटिंगमध्ये हो. किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये IMF ला डायरेक्ट खडे बोल सुनावण्याची बरोबर. ताकद होती का किंवा आहे का किंवा त्यांनी केली का? तर या प्रश्नाचं उत्तर हे नकारात्मक आहे. अगदी. त्यामुळे श्रीलंका हे एक मॉडेल आहे, पाकिस्तान हे एक मॉडेल आहे. हो. त्यातून काही झालं नाही असं माझं, मी फार पेसिमिस्टिक नाहीये, हो. परंतु मला फक्त अगदी, इतकंच मुद्दा सांगायचं की लक्षात आला G20 हे महत्वाचं आहे, परंतु त्याचा जो गाजाव्याजा झालेला आहे त्यातून आपल्याला काही हात लागणार बरोबर. नाही. अगदी अगदी खरं आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी सुद्धा खरं तर वेळ दिलात आणि विस्तृतपणे या सगळ्याविषयी चर्चा झाली. त्यामुळे डॉक्टर रोहन तुमचेही आणि नितीनजी तुमचे सुद्धा धन्यवाद. त्यामुळे G20 परिषदेच्या माध्यमातून खरं तर भारताची ताकद जगाला सुद्धा जवळून बघता येणार आहे. तर दक्षिणेमधल्या देशांचा आवाज बनू बघणाऱ्या भारतासाठी सुद्धा ही G20 परिषद म्हणजे एक मोठी संधी सुद्धा आहे, ज्याबद्दल आताच आपण चर्चा केलेली आहे. आणि या सोहळ्याची भव्यता जेवढी देखणी आहे तितकंच या परिषदेचं फलितही असावं अशी भावना खरं तर या आपल्या पाहुण्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. आणि ही भावना देशामधल्या सर्वसामान्य माणसाची सुद्धा आहे. त्यामुळे ही एकूणच परिषद ही माणसाच्या विकासाचा परीघ ही आणखी विस्तारणारी असावी आणि सृजनाच्या मार्गाने खरं तर आपल्या सगळ्यांनाच पुढे घेऊन जाणारी असावी, हीच एकंदरीत अपेक्षा आहे. तुर्तास या फोकसमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.